मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज रूमवर तर सध्या जग्गू आणि मीच आहोत आणि आपण जग्गूलाच विचारू. मी तयार झालोय पण जग्गू अजून का तयार झाला नाही. तर जग्गू भाऊ, तुम्ही आज अजून तयार का झालेला नाही सांगू शकता? सांगा आम्हाला. मी पडले आजारी. हां, किती दिवस झालं? 3 दिवस झालं मी आजारी आहे. हां, मला काय बाहेर जायची इच्छा नाही. हां, तर त्यामुळंच आपलं थोडंसं परवा दिवशी आम्ही जग्गूला दवाखान्यात नेऊन आणलेलं, पण त्याची तब्येत थोडीशी खराब आहे. मग काल पण कॉलेजला गेला नव्हता. सो उगं कॉलेजला जाऊन आजार वाढण्यापेक्षा त्याला आराम केला बरा, म्हणून जग्गू अजून तयार झालेला नाही. बाकी तर सगळे जेवायला गेलेत. मी पण तयार होऊन कॉलेजला चाललो आहे. आज माझं वर्कशॉप आहे. सो आजचा दिवस कसा असेल मला पण माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे कारण की तुम्ही पुढे बघणार आहे. तर भेटूया आपण पुढे. ओके. तर ही आपलं ओपन थिएटर OT म्हणू शकता. यस भाई, कसलं भारी दिसतंय हे. तसं पोरं गप्पा मारत बसतात. तर 2-3 दिवस झालं माझ्याकडे खरं तर पैसे नाहीत माहिती का, म्हणजे कॅश आहे फक्त, ऑनलाईन नाही आहे. आणि यार 500-500च्या नोट आहेत. सो त्यामुळे मला काही शॉपिंग करताना काहीच घेतलं नाही बरं का. सो मी 2-3 दिवस झालं माझ्या मित्रांना मागायला लागलो कुणाकडे आहे का ऑनलाईन. आज आकाश भाऊला माझी चांगली मदत केली. त्याने सांगितली की बाबा जवळच बँक आहे, भाई गरीबी चालू है. आकाश को 20 रुपये इंसेंटिव मिलने वाला है. किस चीज़ का? 20 रुपये मिलने वाला है मदद के चार्जेस. हाँ, देख रहे हो, मदद के चार्जेस है 20 रुपये. मग काय म्हणतो रेहान? क्या फॅमिली फ्रेंडली ब्लॉग है क्या? अरे कोई चलता है, ठीक है, कोई नहीं, कारण की एडिटिंग तर मीच करणार आहे ना. तर हे आपण जिथं बसलो ना, आता OT म्हणतात. ओके, ओपन थिएटर. सो तुम्ही इथे येऊन असं बसू शकता भांडवासारखं. म्हणजे तुम्हाला काही काम नसलं, लेक्चर ऑफ बुडवायचे असेल तर इथे येऊन बसू शकता तुमच्या गर्लफ्रेंडसोबत पण. इंजीनियरिंग तभी लेने का जब 98 परसेंटाइल के ऊपर है. येस, हां बरोबर आहे. म्हणजे चांगलं कॉलेजला घ्यायचं, इंजिनिअरिंग कॉलेजला घ्यायचं नाही. 2 hours later. तर मित्रांनो, तर आता एकच लेक्चर होतं माझं आणि पुढचे तर बाकी सगळे लेक्चर ऑफ आहेत. आणि आता मला एक थोडंसं छोटंसं काम आहे. सो तुम्ही बघायलाच म्हणजे कुठं चाललं. ओके. तर आता मी चलत स्टुडंट सेक्शनकडे चाललो आहे. म्हणजे स्टुडंट सेक्शनच्या पाठीमागच्या साईडला. ओके. म्हणजे कसं, जे ॲडमिशन सगळ्या प्रोसेस असतात ना, सो तिथंच असतात. आणि तुम्ही फर्स्ट इयरला म्हणजे आपले ज्युनियर्स जर असली बघणार तर तुम्ही ॲडमिशनला पण तिथंच येणार. ओके. सो मी दाखवतो तुम्हाला कुठं आहे ते. स्टुडंट सेक्शन ह्या साईडला आहे आणि इकडून असं आलं ना, इथं असं जायला रस्ता आहे. सो इथं तुम्ही ॲडमिशन घ्यायला. तर माझं एक छोटंसं काम आहे. सो मी त्यासाठीच तिकडे जायलो आहे. सो असं यायचं इथून आणि इथं जायचं. ओके. इथं तुमचे ॲडमिशन सगळे इथं होते, लक्ष ठेवा. तर आम्ही आता बॅक कॅन्टीनला जायचा प्लॅन होता. ओके. जग्गू मला चला, आता माझं चप्पल मला सापडलं. सो म्हणलं मित्राचा फोन असतं घालावा. तर ही चप्पल आहे, एकच जोडी आहे. जग्गूनं सुद्धा वेगवेगळे घातलेत. आता प्रत्येक चप्पल आहे. आता काय ह्याच्यावर हे घालून जाऊ का बाई? कसं दिसत ह्याची बी जोडी कोणी निघली की कोण असं यार, कोणाला आवडते आपल्या रूममध्ये असं घालायला? ओके. हे बी एकच पायाचा आहे. इकडे बघ जग्गू, सापडली एक. चला, चांगला काहीतरी सापडलं बाई. इथं सगळे एक जोडी चप्पल पडलेत, वेगवेगळे सगळे आहेत. माझं तर काय मी 2 दिवस झाला बघितलाच नाही. चला मग आता बघू बॅक कॅन्टीनला जाऊन. म्हणजे बॅक कॅन्टीन अर्थात आमच्या इथं मागच्या गेटला वेगळी दुकान आहेत. सो त्याला पोरांनी बॅक कॅन्टीन नाव दिली. तर जग्गू तर काय माहीत नाही, गोळी गेली एखादा. आज जरा जोश आला. चला जग्गू, आपण दुकानला जाऊन आलो. तू काय घेतला? चवच नाही राहिली. हां, आपण जेव्हा आजारी पडतो ना यार, आपल्याला असं गोड ते काही खवटत नाही जास्त. थोडंसं खारी बिस्किट असले तर तोंडाला चव येते. आणि कसं डॉक्टरने ह्याला असं हॉस्टेलवरचं पाणी ते पण पिऊ नका म्हणलं, किंवा पाणी उकळून प्यायला सांगितलं. सो 2-3 दिवस झालं जग्गू बिसलरीतच फक्त पाणी प्यायला. त्याची फुल अशी तोंडात चव निघून गेले. पाण्याचं वेगळंच असतं ना. मी तर मित्रांनो बघा स्टिंग घेतली, जग्गून आपल्या क्रॅकच्या घेतलेत. बरं वाटावं आणि लवकर मी खावा बाबा. 2 दिवस झालं मी कधी तर पडूनच बघितलं याला, तिथं पडलेलं असतं. म्हणजे जग्गू इथवायचा प्लॅन आहे का नाही? नाही अंगात एनर्जीच नाही तेवढं गेम खेळण्यासाठी. बघू आज तरी 2 दिवस तर त्यानं रूमवरच होता. आज उठून आला म्हणजे चांगली गोष्ट आहे. हळूहळू नीट होईल. तर चला मग
आपण रूमवर जाऊन गप्पा मारूया. ओके बाय बाय. तर एवढे दिवस झालं तर मी कसं झोपत होतो माहिती का, ते इथं 3 बेड लावलेत, 1 2 आणि 3 असे. आणि मग ह्याच्यावर आम्ही 4 जण झोपत होतो. इथं जग्गू, इथं दोघांच्या मध्ये मी, इथं पलीकडे पण आहे, इथं ऋषा. सो भाई लई दिवस झालं थोडेसे अपदा पण चालू होते ना, काही जागा होती पण यार कशाला मग. आता कसं आम्ही अजून एक बेड आणलाय, मस्त जागा केली. तर आम्ही इंजिनियर म्हणजे डोकं लावणार तसं 2 टेबल इकडे घातले, 1 टेबल इकडे घातला आणि इथं असं मस्त बेड टाकलाय. आता फक्त गादीच कमी आहे. गादी तुम्हाला जर तुम्ही माझे मागचा म्हणजे मी जेव्हा सुट्टीला चाललेलो तो ब्लॉग बघितला असं तुम्हाला माहिती, माझ्या मित्राकडे ठेवली आहे गादी. सो त्याकडे आणावं लागेल, मग टाकू आणि आपल्याला बेड झोपायला मस्त. आता पुढचा प्लॅन तुम्हीच बघा. ओके मागच्या 15 मिनिटात लाईट गेली, फॅन चालू नाही भाई, एवढं गरम व्हायला लागले ना. आणि वरून बाहेर चालू आहे पाऊस. मी कुठं बसलो माहिती आहे तुम्हाला, बघा इथे बेड आहे, तर टेबलावर बसलो आहे मी खिडकीच्या जवळ, का तर थोडंसं गार वारं यावं म्हणून. एवढं उकडायला जग्गू तर आमच्यात कसा झोपला काय माहिती एवढ्या गरमी. आता खरं सांग का, मी तर एवढी बाहेर एवढा भारी पाऊस चालू आहे ना, पण यार मी तर काय त्याची माझ्या घेऊ शकत नाही, पण तुम्ही नक्कीच घ्या. ओके सो बघा हे पुढे. तर भाई मी आता शीट आणायला चाललेलो बरं का. आमचं परवा दिवशी प्रॅक्टिकल आहे ना आपलं, तर त्यासाठी सो मी तर काहीच बनवलेलं नाही. मग आम्ही जायला लागलो, पुढे मला मागून आवाज आला भाऊन दिला. मग ऋषी भाऊ तुम्ही कुठं चाललाय? चालू क्लबला. कसल्या क्लबला? अरे अरे तुझी शीट झाली का कम्प्लीट? नाही, आता उद्या सुट्टी आहे, मग उद्या करणार. मला पण करायचं शीट. कसं ते आमच्या आम्हाला एक मशीन ड्रॉइंग करे, हां मशीन ड्रॉइंग म्हणून एक सब्जेक्ट आहे. सो त्या सब्जेक्टला आम्हाला शीट आहे, त्याचा पेपर तर नाही पण शीट आहे, ते कम्प्लीट करायची. मॅडम थोडेसे स्ट्रिक्ट आहेत. मग उद्याचे दिवस सुट्टी आहे, उद्या आपण कम्प्लीट करायची. मी ते आज उद्या करणार आहे. आणि अचानक यार पाऊस चालू झाला, पावसाने धोका दिला भाई. तो आता इकडे जाणार आहे काय? होय. चला, आपला ऋषीचा साथ तिथवरच होता आजच्या व्लॉगमध्ये. भाई आपला क्लासमेट आहे, रोज तर आपल्यासोबत असतो. मग नक्की आपण पुढे पण भेटू का ना रे? हां हां चल बाय बाय. हां. तर आता मी आपल्या ऋषीचं चालला त्याच्या क्लबला, मी पुढे जाणार आहे शीट आणायला. सो आपण कंटिन्यू करू ब्लॉग शीट घेतल्यानंतर ब्रो. तर यार फायनली भाई शीट तर घेतली. आणि शीटची तुम्हाला स्टोरी सांगायची तर आज किती तारीख आहे माहिती का? आय गेस 13 तारीख आहे, सॉरी 14 तारीख आहे आज. उद्या 15 ऑगस्ट. सो कॉलेजला तर सुट्टी असते, कॉलेजमध्ये झेंडावंदनचं असते ना. मग हे जे दुकान आहे ना बंद असतं, सो शीट पण भेटत नाही. आणि परवा दिवशी कॉलेज आहे आणि त्या दिवशी आमचं सबमिशन आहे. सो परवा दिवशी शीट घेता येईल. मग म्हणून मी आताच पावसात येऊन घेतले. तर पाऊस तर लय जास्त आहे बाई, तुम्हाला तिथे जाऊन भेटू आपण. ओके. तर यार मी आता रूमवर पण आलो आहे, भिजलो थोडासा, तुम्हाला दिसत असेल. हे पण शीट नाही भिजली कारण मी शीटच्या मध्ये खोलते. आणि मी पण रूमवर आलो आहे आणि आपली लाईट पण आली आहे. सो इथून पुढचा दिवस आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघूया. आणि आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. होप तुम्ही एन्जॉय केला असेल ब्लॉग. आणि आणखी तुम्हाला काय ब्लॉगमध्ये इम्प्रूव्हमेंट आणि आणखी कोणत्या गोष्टी बघायच्या असेल तर नक्कीच सांगा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. जर इथवर आल्याबद्दल तुम्ही खूप खूप धन्यवाद. आणि सबस्क्राईब करून घेण्यासाठी गेलं तर बाय बाय.